पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षे सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली। आरोपी हरमंदन सोनवणे राहणार शेटफळगडे याने मुलीला गोड बोलून घरात नेऊन अत्याचार केला होता। पोस्को आणि भादवीच्या विविध कलमांमुळे ही शिक्षा झाली। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली। या निकालामुळे समाजात चांगला संदेश गेल्याचे बोलले जात आहे। पाहूयात आता सविस्तर बातमी। सत्र न्यायालयाने एका पोक्सो प्रकरणामध्ये आरोपी हर्षनंदन सोनवणे यास 20 वर्षाची सक्त मजुरी आणि इतर भारतीय दंडविधान तसेच पोक्सो कायद्याप्रमाणे शिक्षा सुनावली। आता याबाबत पीडितेच्या आजींनी भिगवण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती। आरोपी त्याच भागातला राहणार होता, पीडिताही त्याच भागातली राहणार होती। पीडितेच्या आजीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्याचा तपास भिगवणचे तत्कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर शेख यांनी केला होता आणि आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर झालं। या प्रकरणामध्ये या घटनेचे थोडक्यात सांगायचं तर या आरोपी आणि पीडिता शाळेत जाताना आरोपी तिला त्रास देत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं वय 13 वर्ष 3 महिने होतं आणि त्यांनी त्याचा बालपणाचा गैरफायदा घेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। त्या अनुषंगाने एक फिर्याद दाखल झाली होती। सरकार पक्षातर्फे एकंदरीत 12 साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले। पीडितेचा जबाब, तिच्या आजीचा जबाब अत्यंत महत्त्वाचा होता, वैद्यकीय अहवालही महत्त्वाचा होता। त्या अनुषंगाने युक्तिवाद करण्यात आला आणि आरोपीला शिक्षा सुनावली। आम्हाला या प्रकरणी सरकार पक्षाला मदत आमचे पैरवी PSI कसपटे तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री निश्चल शितोळे PSI शितोळे यांनी मदत केली आणि आज ही शिक्षा सुनावली गेली। सर, हा निकाल किती दिवसामध्ये खटला पूर्ण झाला? खटला 2020चा होता, परंतु आता इंदापूरला सत्र न्यायालय सुरू झाल्यावर या खटल्याला गती आली आणि जे आपण रोज बघतोय की लैंगिक अत्याचाराच्या केसेस होत आहेत, हा जरा या आरोपींना एक चाप बसण्यासारखा हा निकाल आहे की 20 वर्ष सक्त मजुरी झाली। सरकारी पक्षापुढे कोणती आव्हाने होती हा निकाल लावण्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं पीडितेवरती झालेलं लैंगिक अत्याचार साबित करणे फार महत्त्वाचं असतं, कारण अशा घटनांमध्ये पीडिता ह्या आपल्या घरच्यांना, आई वडिलांना अशा घाबरतात, पुढं सांगायला येत नाही, त्यांना फार विश्वासात घेऊन सांगितल्यानंतरच त्या एक्सपोज होतात। या प्रकरणातही तसंच झालं होतं। जेव्हा पहिल्यांदा जी फिर्याद झाली होती ती छेडछाडीची झाली होती, परंतु पीडितेला जेव्हा तिच्या आई वडिलांनी पूर्णपणे विश्वासात घेतलं त्यावेळेस तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती आई वडिलांना दिली होती। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।